कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। चारू, यांनी काय काय केले ते मी तुका नंतर विचारे, पण माका आधी सांग, हे सगळं तुला कसं माहिती ग? कारण दादा, माझ्या गुरु दुसरं तिसरं कोणी नसून या मेघना आंटीच आहेत। यांच्या तालावर आधी लाली आत्या नाचत होत्या, पण त्यांना शहाणपण सुचलं आणि मी मूर्खासारखी यात अडकले। यांच्या हातातलं बाहुलं झाले होते मी। खोटं खोटं बोलतेय ही। चारू, याचे काय परिणाम होतील ना, याचा एकदा विचार कर बोलण्याआधी। मेघना आंटी, मला जे काही वाईट वागायचं होतं ना, ते वागून झालंय आता, आणि त्याची खूप मोठी किंमत सुद्धा चुकवलीये मी। आता मला कशाचीच भीती वाटत नाही। मग माझी भीती बाळग। मी नाही घाबरणार आता कोणालाच। हे बघा उमाताई, चारू बोल तू। उमात्या, दादा, मी तुम्हाला सगळं पहिल्यापासून सांगते। अहो, या मेघना आंटीला निशी कधीच आवडली नव्हती। निशी आणि नीरजच्या प्रेमाला यांना विरोध करता आला नाही, तेव्हा यांनी वेगळी चाल खेळायचं ठरवलं। वेगळी चाल म्हणजे? हो, खूप मोठा इमोशनल ड्रामा केला होता यांनी। अच्छा अच्छा, म्हणजे मेघनाबाई, पहिल्यांदा तुमचे सगळे गुन्हे गावासमोर उघड झाले तेव्हा नीरजरावाने तुमच्याशी संबंध तोडले होते। तुम्हाला स्वतःच्या वागण्याचा पश्चाताप झाला होता, इतका की तुम्ही आत्महत्येचा प्रयत्न केला होता, आठवते ना? मॉम, मॉम, डैड क्या हुआ? इसने नींद की गोलियां खा ली है। घर आया तो इस हालत में देखा। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।